नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा हक्क अधिनियम 2005 हा कव्हर करणार आहोत. तो आपण राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त परीक्षा ग्रुप बी आणि सी याच्या अनुषंगाने कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये मी छानसे असे फ्लो चार्ट ॲड केलेले आहे. काही मूव्ही कॅरेक्टर ॲड केलेले आहेत तुम्हाला गोष्टी लवकर समजाव्या म्हणून आणि जे पी-वाय-क्यूज आहे त्याच्यामध्ये फोटोसुद्धा ॲड केलेले आहे. काही करंट अफेअर्सच्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी आणि व्हिडिओच्या मधत म्हणजे हा लंबा व्हिडिओ होईल 1-1.5 तासाचा. तर बोर न होण्यासाठी काही मीम्ससुद्धा ॲड केलेले आहे. मी आशा करतो तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत असाल. तर बघूयात हा कायदा नेमका कसा आहे. या कायद्याची ताकद आहे ना, आपल्याला हा कायदा पास झाल्यानंतर लगेच दिसायला लागली. कशी? तर 2010 सालचा सगळ्यात मोठा जो स्कॅम होता 2G स्पेक्ट्रम घोटाळा आपण त्याला म्हणतो. तो कसा उघडकीस आला होता? तर तो आला होता एका आर-टी-आय ॲप्लिकेशनमुळं उघडकीस. म्हणजे पूर्ण गेमच झाला होता त्या एका ॲप्लिकेशनमुळं. त्याच्यानंतर जे आपल्या महाराष्ट्रातलं आदर्श हाउसिंग स्कॅम होता आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी राजीनामा दिला होता, जेव्हा कुणीतरी आर-टी-आय ॲप्लिकेशन फाईल केलं होतं आणि मग तेव्हा कळून आलं, की हा हाउसिंग स्कॅम झालेला आहे आणि त्यावेळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या कायद्याची ताकद आपण जाणून घेतली. आता बॅकग्राऊंड जाणून घेऊया. बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी काय-काय आहे, कसं-कसं आहे. सगळ्यात पहिले जगामध्ये स्वीडन ह्या देशाने हा कायदा संमत केलेला 1766 साली. स्वीडन हा अतिशय सुंदर देश आहे. इथे मी त्याचा फोटो लावलेला आहे. त्याच्यानंतर हा कायदा जेव्हा पास झाला ना, तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? म्हणजे कायद्यावरती जी संमती शेवटी जी सही केली जाते, ती ए-पी-जे अब्दुल कलाम यांनी केलेली होती. हे पण लक्षात ठेवा. आणि हा कायदा पास करण्यासाठी ना, काही संघटनांनी खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. त्याच्यापैकी एक मजदूर किसान शक्ती संघटन आहे. त्यांनी 1990च्या दशकापासनं चळवळ सुरू केली होती हा कायदा पास करण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आणि 2005 मध्ये हा कायदा संमत झाला. आणि त्यानंतर अजून एक अशी बाब, की पहिले ॲप्लिकंट कोण आहे ज्यांनी आर-टी-आय ॲप्लिकेशन फाईल केलं होतं, तर ते आहे शाहिद राजा बर्नली. तर ह्या जी-केच्या काही गोष्टी आहेत, वन लाइनर तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे देश आहेत आणि त्यांचे आर-टी-आय कायदा कधी लागू केला ना त्यांनी त्यांच्या देशामध्ये, त्याचे एअर दिलेले आहे. जे इंग्लंड आहे त्याने 1985 साली हा कायदा संमत केला. त्याच्यानंतर अमेरिकेने हा कायदा भारत स्वतंत्र व्हायच्या 1 वर्ष अगोदर म्हणजे 1946 साली अंमलात आणला. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाने 1982 साली हा कायदा संमत केला. पाकिस्तानने आपल्या अगोदर म्हणजे 2002 साली हा कायदा संमत केला आणि जपानने 2001 साली. हे महत्त्वाचे देश आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्ही कमेंटमध्ये एक गोष्ट सांगू शकता मला, की चायनाने हा कायदा कधी संमत केला? ते कमेंटमध्ये सांगा मला. आणि अजून एक की केंद्राने हा कायदा आहे ना, संमत करायच्या अगोदर भारतामध्ये ऑलरेडी 9 राज्यांनी हा कायदा संमत केलेला होता. तर त्यापैकी सगळ्यात पहिले तामिळनाडूने 1997 साली हा कायदा अस्तित्वात आणला होता आणि महाराष्ट्राने 2000 साली हा कायदा अस्तित्वात आणलेला होता. आणि इथे एक मी फोटो लावलेला आहे अरुणा रॉय. तर ह्या कोण आहेत? तर ह्या मजदूर किसान संघटनेच्या एक ॲक्टिव्हिस्ट आहे आणि यांचा सगळ्यात मोठा रोल होता हा कायदा पास करण्यामध्ये. म्हणजे यांनी चळवळ सुरू केलेली ती, की माहितीच्या अधिकाराची. याच्यावर बेस आपण एक क्वेशन सॉल्व्ह करूया, की सर्वप्रथम कोणत्या देशाने हा कायदा पारित केलेला होता? तर तो होता स्वीडन देश. हे आपण बघितलेलं होतं. ESO 2011चा क्वेशन आहे. पुढे बघूयात. सुप्रीम कोर्टाने असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सुप्रीम कोर्टाने कोणत्या केसमध्ये असं सांगितलं, की आर-टी-आय हे एक फंडामेंटल राइट आहे आणि हे संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत येतं? तर 1975 साली राजनारायण व्हर्सेस स्टेट ऑफ यू-पी केस झाली होती. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं, की जो माहितीचा अधिकार आहे ना, तो एक मूलभूत अधिकार आहे. तर ही केस तुम्हाला लक्षात ठेवायची. त्याचा पॅराग्राफ मी इथे ॲड केलेला आणि शॉर्टमध्ये तुम्हाला इथे समजण्यासाठी लिहिलेलं. आणि त्याचं आर्टिकल कोणतं आहे? 19(1)(a) संविधानाचं हे कलम आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि रिव्हिजनसाठी जर तुम्हाला ही पी-डी-एफ पाहिजे असेल ना, तर मी ही तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करून देईल. त्याचा आयडी हा आहे. तुम्हाला हे सर्च करावं लागेल आणि याची लिंक आहे ना, मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन टाकेल. पुढे बघूयात. ह्या ॲक्टचं प्रिअम्बल आहे हे आणि याच्यामध्ये 2-3 बाबी आहेत ज्या महत्त्वाच्या आहे. आपण डिस्कस करू. याच्यात असं त्यांनी सांगितलं सेटिंग आउट द प्रॅक्टिकल रिजाईम ऑफ राइट टू इन्फॉर्मेशन म्हणजे इथून पुढं जे भारताचे नागरिक असतील, त्यांना माहितीचा अधिकार असेल. त्याच्यानंतर ऑर्डर टू प्रमोट ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी इन्शुअर करण्यासाठी हा कायदा पास करण्यात येतोय. म्हणजे जनरली आपण असं बघतो, की भारतातले जे पण सरकारी ऑफिसेस आहेत, तिथे गेल्यानंतर करून म्हणजे आपल्याला कळतं, की लालच किती बुरी बला आहे आणि ट्रान्सपरन्सी आणि जी अकाउंटेबिलिटी त्याची लेव्हल किती आहे बुवा. ह्या कायद्याच्या प्रिअम्बलने असं सांगितलं, की इन ऑर्डर टू प्रमोट ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. थर्ड थिंग सगळ्यात महत्त्वाची जी सांगितली, की ह्या कायद्यानं, की स्थापना करणार आहे. तर कशाची? तर एक सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आणि दुसरं आहे
स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन अशा 2 बॉडीज आहेत त्याची स्थापना करणार असं या कायद्याने सांगितलं. आणि तुम्हाला ह्या कायद्याला आहे ना प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टशी सुद्धा रिलेट करायचंय. हा कायदा किती स्ट्रेंथन करतो ना या कायद्याला ते बघायचंय. हमेशा इंटरलिंकेज करत चालायचं म्हणजे भरपूर गोष्टी ना सोप्या होऊन जातात. याच्यावरती आधारित एक क्वेशन बघूयात आपण म्हणजे उद्देश विचारलेला आहे यांनी माहिती अधिकार कायद्याचा ह्या प्रश्नामध्ये. तर तुम्ही वाचू शकता क्वेशन की अधिकार बहाल करणं माहितीचा. त्याच्यानंतर सार्वजनिक प्राधिकरण माहिती सुलभ मिळवण्याची शाश्वती देणे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामामध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर इथं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व बरोबर. उद्देश विचारलेला होता. पुढे बघूयात आपण. या कायद्यानुसार आहे ना काही गोष्टी म्हणजे ज्या दिवशी संमत झाला ना कायदा 15 जून 2005 ला त्या दिवसापासून म्हणजे राष्ट्रपतीची संमती भेटली होती ह्या दिवशी. तर त्या दिवसापासून याचे काही सेक्शन अंमलात आणले गेलेले. म्हणजे तेव्हापासूनच ते त्याचा अंमल सुरू झाला. सेक्शन होतं 4थं, 5चं सबसेक्शन 1 आणि 2, 12 आणि 13 नंबरचं. त्याच्यानंतर 15 आणि 16, 24 आणि 27 आणि 28 असे जे सेक्शन नंबर आहेत, ते इमिडिएटली लागू झाले होते. आणि बाकीचे जे कलम आहेत किंवा सेक्शन आहेत, ते 120 दिवसानंतर अंमलात आणले गेले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे आयोगाने विचारलेलं आहे याच्या अगोदर. आणि ह्याच बेसिसवरती आपण एक क्वेशन सॉल्व्ह करू. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून 120व्या दिवशी अंमलात आले? आपण बघितलं इमिडिएटली कोणकोणते कलम लागू झालं. 4थं, 5वं आणि 6वं, त्याच्यानंतर 12, 13, 15 आणि 16 सुद्धा होतं. 24 होतं, एक 27 आणि 28 होतं. असे कलम होते. तर कोणतं कलम नाहीये? म्हणजे 120व्या दिवशी आहे. एक कलम नंबर 6. पुढे बघूयात. हा कायदा संमत कधी झाला? संमत झाला 15 जून 2005 ला. हा कायदा अंमलात कधी आला? 12 ऑक्टोबरला. आता अंमलात याच्या 2 बाबी सांगितल्या मी तुम्हाला. एक इमिडिएटली आणि दुसरा एक 120व्या दिवशी. मागच्या स्लाइडवरती आपण हे डिस्कस केलं. तर आता हे कसं लक्षात ठेवायचं की संमत कधी केला? अंमलात कधी आणला? तर बघा, इथे एक स्टेटमेंट बनवलेलं मी. जॉट डाउन इन्फॉर्मेशन टू ऑब्झर्व्ह. जॉट डाउनचा अर्थ काय होतो? लिहिण्याचा अर्थ होतो त्याचा. मी इथे लिहून देतो तुम्हाला. जॉट डाउनचा अर्थ होतो एखादी गोष्ट लिहिणे. कशासाठी लिहिणे? हे बघा आता इन्फॉर्मेशन लिहिणे. निरीक्षणासाठी. तर तुम्ही सिम्पली मराठीत किंवा इंग्रजीतच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हे जॉट डाउन इन्फॉर्मेशन टू ऑब्झर्व्ह. तर इथं पहिले जे आहे आणि इथं ओ आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जून आणि ऑक्टोबर हे 2 महिने लक्षात ठेवले. तारखा सरासरी म्हणजे ते तारखामध्ये चुकवत नाही, महिन्यामध्येच चुकवतात. तर 15 जून 2005 आणि 12 ऑक्टोबर 2005 अशा 2 तारखा तुम्हाला इथं पाठ करायच्या. अजून एक ट्रिक अशी आहे 15 जूनला लक्षात ठेवायची. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. 21 जून सगळ्याला पाठ आहे. काय आहे आपला? योगा डे. तर योगा डेच्या 6 दिवस अगोदर म्हणजे जवळपास 1 हफ्त्या अगोदर आहे ना, हा कायदा पारित केला गेलेला आहे आणि अंमलात कधी आणलेला आहे? 12 ऑक्टोबर 2005. तर Wikipediaवरती तिथं 13 ऑक्टोबर दिलेलं आहे. पण भरपूर ठिकाणी मॅक्सिमम सोर्सेसमध्ये मला गॅझेटमध्ये सुद्धा 12 ऑक्टोबर दिसलेलं आहे. तर बघून घ्या. आणि आपण महत्त्वाचे कलम बघूयात ह्या कायद्याचे काही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ना, काही डेफिनिशन आहे. तर डेफिनिशन कशा? सेक्शन नंबर 2चं जे सबसेक्शन ई आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी कॉम्पिटंट ऑथॉरिटीबद्दल बोललेलं आहे. तर ह्या सगळ्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत 5 आणि ह्या इन डिटेल आपण पुढे बघणारच आहोत, की कशा आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटी काय असतं, इन्फॉर्मेशनमध्ये कशा-कशाचा समावेश होतो, पब्लिक ऑथॉरिटीमध्ये राजकीय पक्षांचा समावेश होतो की नाही होत, ते पण आपण बघणार आहोत. तर इथं बघून घेऊयात, की ही जी केस आहे एस.सी. अगरवाल, अनिल बेरवाल व्हर्सेस हे जे पक्ष आहेत, ही केस होती आणि ह्या केसमध्ये ही केस कशा संदर्भात होती, की पॉलिटिकल पार्टीज या पब्लिक ऑथॉरिटीज आहेत की नाही, त्या संदर्भात ही केस होती. लक्षात ठेवा, कारण की आयोगाने विचारलेला आहे हा क्वेशन राज्यसेवा मुख्याला. त्याच्यानंतर डेफिनेशनमध्ये सेक्शन 2 जे मध्ये विचारलेलं आहे. म्हणजे ॲक्चुअली डिफाईन केलेलं आहे राइट टू इन्फॉर्मेशन काय? आणि सेक्शन नंबर 2 एन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे थर्ड पार्टीची डेफिनेशन. आता थर्ड पार्टी काय असतं ना, हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. पण इथे एक महत्त्वाचं घ्या 2 मध्ये त्यांनी जे सांगितलं ना राइट टू इन्फॉर्मेशन तो फक्त सिटिझन्सला आहे. सर्व सिटिझन. सर्व सिटिझन्सला अधिकार आहे. सर्व माहितीचा आहे का? नाही. विशिष्ट माहितीचा अधिकार आहे. इथे लिहून देतो मी तुम्हाला. सगळ्या सिटिझन्सला विशिष्ट माहितीचा अधिकार आहे. सर्व नाही. सर्व माहितीचा अधिकार नाहीये, विशिष्ट माहितीचा अधिकार आहे. आता आपण पुढे बघूयात याच्यावरती आधारित क्वेशन काय-काय. तर त्यांनी विचारलेलं, की अनुमती कधी भेटली राष्ट्रपतीची? तर याचं डायरेक्ट उत्तर आहे 15 जून 2005. कोणते राष्ट्रपती होते तेव्हा? ए-पी-जे अब्दुल कलाम. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियमाची एकूण किती कलमं आहेत? तर हे मागच्या स्लाइडमध्ये आपण मे बी डिस्कस नाही केलं. तर एकूण कलमं आहेत बघा 31 कलमं आहे आणि टोटल चॅप्टर 6 आहे. आता हे तुम्हाला पाठ करायचं तुम्ही बघितलंच, की आयोगाने प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती. तर टोटल सेक्शन किती आहे? टोटल सेक्शन 31 आहेत आणि चॅप्टर किती आहेत?
हे लिहून घेऊ आपण. इथं चॅप्टर किती आहेत? 7 आहेत. आता ही स्लाईड सगळ्यात महत्त्वाची. जे मॅक्सिमम क्वेश्चन आहे ना, ते या स्लाईडवरून येणार आहेत. आणि या स्लाईडवरती ना काही कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर म्हणजे कसं, की कॅरेक्टर आणि काही बॉडीज आहेत. तर 6 कॅरेक्टर आहे टोटल. पहिलं आहे सिटिझन, दुसरं आहे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, तिसरं आहे कॉम्पिटंट अथॉरिटी, चौथं आहे थर्ड पार्टी, पाचवं आहे इन्फॉर्मेशन कमिशन आणि सहावं आहे पब्लिक अथॉरिटी. तर हे आपण इन डिटेलमध्ये आता डिस्कस करू, की सिटिझन काय असतं, त्याचे अधिकार काय आहे आणि त्याचे शिक्षण काय. तर सिटिझन बघा कोण आहे? आम आदमी, आपले मराठी ॲक्टर, गा एकदम गाजलेले मराठी ॲक्टर दादा कोंडके साहेब. तर इथं मी डबल स्पीड लिहिलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. आता डबल स्पीड लिहिण्याचा एक उद्देश आहे. पण त्याचं कारण लिहून घ्या, कारण समजून घ्या, की मी इथं डबल स्पीड का लिहिलेलं. तर त्यांची बोलण्याची स्पीड आहे ना, ही खूप जास्त होती किंवा मग ते एखादी ॲक्शन जरी करायचे हातवारे वगैरे, तर ते खूप फास्ट होतं. त्याच्यामुळे मी इथं डबल स्पीड लिहिलेलं. आणि त्याला का लिहिलं ना, ते पण बघूयात आपण. त्याच्या अगोदर बघूयात, की सिटिझनचे अधिकार काय-काय आहे. पहिलं तर त्याला माहितीचा अधिकार आहे. दुसरं, तो कंप्लेंट करू शकतो, की मला प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटली नाही. तिसरा त्याचा जो अधिकार आहे ना, तो अपील सुद्धा करू शकतो. आणि चौथं म्हणजे तो सांगू शकतो, की मला प्रॉपर माहिती भेटली नाही आणि मग पेनल्टी भेटली पाहिजे समोरच्याला. पेनल्टी म्हणजे दंड भेटला पाहिजे. तर माहितीचा अधिकार कोणत्या सेक्शनमध्ये आहे? सेक्शन नंबर 3 मध्ये. आणि तो ॲप्लिकेशन कोणत्या ह्याच्या करू शकतो सेक्शनमध्ये, तर ते सेक्शन नंबर आहे 6. तर हे कसं लक्षात ठेवायचं? तुम्हाला माहितीचा अधिकार आहे सेक्शन नंबर 3 मध्ये, त्याला डबल करायचं. मी इथं डबल स्पीड का लिहिलं, तर त्याचं कारण हे. तर 3ला तुम्ही जर डबल केलं ना, तर इथं 6 येतं. म्हणजे तुम्हाला माहितीचा अधिकार सेक्शन नंबर 3 अंतर्गत आहे आणि तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता सेक्शन नंबर 6 अंतर्गत. त्याच्यानंतर 6 ला आहे ना, तुम्हाला 3 ने गुणायचं आहे. म्हणजे इथं आपण 2 ने गुणलं, इथं 3 ने गुणायचं आहे. साइन 2 12, साइन 3 18. 18 मध्ये काय सांगितलं, की तुम्ही कंप्लेंट करू शकता. कोण करू शकतं? सिटिझन. एक आम आदमी कंप्लेंट करू शकतो. कोणत्या सेक्शनमध्ये? 18. कसं लक्षात ठेवायचं? 6 ला 3 ने गुणायचं 18. आणि मग 6 ला कसं लक्षात ठेवायचं, की आर-टी-आयचा अधिकार तर 3 मध्ये दिलेला आहे. मग 3 ला 2 ने गुणायचं. मग 6, 3 दुणे 6, साइन 2 12, साइन 3 18. असं आलं लक्षात तुम्हाला? त्याच्यानंतर जी अपील दिलेली आहे ना, आता हे तर 3 सेक्शन पाठोपाठ दिलेले आहे, म्हणजे एकामागे एक दिलेले आहे. 18, 19 आणि 20 हे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. तर इथं जे निमॉनिक बनतं ना, ते पण लक्षात ठेवू शकता तुम्ही 18, 19 आणि 20 साठी. बघा 18, 19 आणि 20 साठी. तर इथं कॅप. कॅप असं निमॉनिक जर लक्षात ठेवलं ना तुम्ही, ट्रिक, तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला लक्षात राहून. पहिले सी पासून काय येतं? सी पासून कंप्लेंट येते. ए पासून काय येतं? ए पासून अपील येते आणि पी म्हणजे पेनल्टी. 18, 19, 20 तुम्ही असं लक्षात ठेवसाल असं मी गृहीत धरतो आणि तुम्हाला याला वारंवार रिवाईज करायचंय. हे ह्या स्लाइड्स आहे ना, मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करून देईन. अजिबात घसरते खूप, माझी सॉरी त्याबद्दल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तिथून डाउनलोड करायच्या आणि रिव्हिजन करायचं. तर तुम्हाला सिटिझन हे कॅरेक्टर समजलं, त्याचे अधिकार समजले आणि अधिकार कोणत्या सेक्शन अंतर्गत येतात, हे सुद्धा समजलं. आपण एक ट्रिक सुद्धा डिस्कस केली इथं. एक तर डबलची आहे आणि त्याच्यानंतर इथं कॅपची म्हणजे टोपी. दादा कोंडकेची टोपी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं कॅरेक्टर येतं ना, ते येतं सरकार. सरकार म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. तर त्याची डेफिनिशन आहे ना, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची तुम्हाला सेक्शन 2 ए मध्ये सापडेल. आर-टी-आय ॲक्ट 2005 मध्ये. आता अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटकडे काही अधिकार आहे सरकारकडे. सरकार काय म्हणतं, "मुझे जो सही लगता है, वो मैं करता हूँ." तर यांच्याकडे काही अधिकार आहे. अधिकार कसले आहेत? तर जे सी-आय-सी किंवा एस-आय-सी आहे ना, त्याच्याकडून हे रिपोर्ट मागून घेऊ शकतं. त्याच्यानंतर यांना अवेअरनेस प्रोग्राम राबवू शकतं. त्याच्यानंतर ह्या कायद्याबद्दल ते काही रूल्स सुद्धा बनवू शकतात. बरं हे झाले अधिकार. मग आता हे कोणत्या सेक्शन अंतर्गत येतं? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याच्यात 3 सेक्शन येतात. एक 25, 26 आणि 27. आता कसं लक्षात ठेवायचं? बघा 2024 ला निवडणुका होणार आहे लोकसभाच्या. पण आपण असं लक्षात ठेवू, की 2025 ला निवडणुका होणार आहे, म्हणजे 2025 ला सरकार येणार आहे. तर हे जे 2025 च्या शेवटी 25 पासून तुम्ही 25 लक्षात ठेवा आणि नंतरचे 2 आर्टिकल 25, 26 आणि 27 असे 3 आर्टिकल तुम्ही लक्षात ठेवा. तर 25 मध्ये काय सांगितलं त्यांनी, की पहिले रिपोर्ट घेऊ शकतं. मग 26 मध्ये सांगितलं त्यांनी, की अवेअरनेस प्रोग्राम राबवू शकतं. आणि सेक्शन 27 मध्ये सांगितलं, की त्याला रूल बनवण्याचा अधिकार आहे या कायद्यानुसार. आणि मग त्यांनी ह्या कायद्याचा वापर सुद्धा केला. कधी केला? 2012 मध्ये. हा जो कायदा आहे ना, आर-टी-आय ॲक्ट 2005 याच्यामध्ये घटना दुरुस्ती नाही, याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. अमेंडमेंट झालेली आहे. तर हे आपण अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सुद्धा इथं डिस्कस केलं. आता तिसरं कॅरेक्टर आपण डिस्कस करणार आहोत. ते आहे कॉम्पिटंट अथॉरिटीचं. तर आता कॉम्पिटंट अथॉरिटीची डेफिनिशन कुठे दिलेली आहे? सेक्शन 2 ई मध्ये दिलेली आहे. आता कॉम्पिटंट अथॉरिटी कोण-कोण आहेत? तर स्पीकर आहे. स्पीकर कुठला? लोकसभेचा आहे. डेप्युटी स्पीकर आहे का? नाही. कायद्यामध्ये मेन्शन नाहीये. त्याच्यानंतर चेअरमन आहे. चेअरमन कुठला? राज्यसभेचा आहे.
त्याच्यानंतर चीफ जस्टिस आहे, म्हणजे न्यायालयाचा जो सर्वोच्च न्यायाधीश असतो तो. तर सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस आणि हायकोर्टाचा चीफ जस्टिस अशा 2 व्यक्ती इथं कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपले भारताचे राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल आणि ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे एखादी जर बघा केंद्रशासित प्रदेश असेल, तर त्याचा जो ॲडमिनिस्ट्रेटर, जसं की तुम्ही लक्षात घ्या जम्मू एंड काश्मीरचे जे पण अ, अधिकारी असतील ॲडमिनिस्ट्रेटर, तर ते सुद्धा कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा, 3 जनरली बॉडी असतात. एक लेजिस्लेचर, एक ज्युडिशियरी आणि एक एक्झिक्युटिव्ह. तर लेजिस्लेचरमध्ये कोण-कोण येईल बघा, पार्लमेंटमध्ये स्पीकर येईल, सॉरी लोकसभामध्ये स्पीकर येईल आणि त्याच्यानंतर राज्यसभामध्ये चेअरमन येईल. त्याच्यानंतर ज्युडिशियरीमध्ये चीफ जस्टिस कोणकोणते? सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे. एक्झिक्युटिव्हमध्ये कोण-कोण येईल? राष्ट्रपती, राज्यपाल आणि ॲडमिनिस्ट्रेटर. कशाचा? केंद्रशासित प्रदेशाचा. ही झाली आपलं तिसरं कॅरेक्टर. आता चौथं कॅरेक्टर आपल्याला बघायचंय. चौथं कॅरेक्टर आहे थर्ड पार्टी. आता हे थर्ड पार्टी आहे ना, सेक्शन 11 मध्ये या कायद्याच्या डिफाईन केलेलं आहे. डिफाईन म्हणजे डिस्कस केलेलं आहे, की याच्यावरती काय-काय, याला काय-काय करावं लागतं. हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये इन डिटेल डिस्कस करूया. आपण डिस्कस करतोय. तर बघा, याच्यात थर्ड पार्टी कोण येईल लक्षात घ्या. पहिलं सिटिझन कन्सिडर करा. एक सिटिझन आहे काशीबाई. तर काशीबाईंनी एक ॲप्लिकेशन केलं इन्फॉर्मेशन ऑफिसर, जे की चिमाजी अप्पा पण इथं गृहीत धरलेले आहे. काशीबाईंनी ॲप्लिकेशनमध्ये चिमाजी अप्पाला विचारलं, की सांगा मला, रावने 3 गावं कुणाला दिली? असं सिटिझननी विचारलं. कुणाला? इन्फॉर्मेशन ऑफिसरला विचारलं. काय विचारलं? रावनी 3 गावं कुणाला दिली? तर इथं जे राव येतील ना, ते असतील थर्ड पार्टी. म्हणजे ही झाली पहिली व्यक्ती काशीबाईंनी. त्याच्यानंतर चिमाजी अप्पा दुसरे आणि हे झाले थर्ड पार्टी. इथं राव, बाजीराव जे आहेत ते आहेत थर्ड पार्टी. तर तुम्हाला लक्षात आलं थर्ड पार्टी एक्झॅक्टली काय आहे? इथं बाजीराव थर्ड पार्टी. तुम्ही एक्झाम्पल हा सिनेरिओच लक्षात घेऊ शकता, की काशीबाईंनी, चिमाजी अप्पा म्हणजे इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि थर्ड पार्टी बाजीराव. तर आता बघा, हे झालं की काशीबाईंनी एक ॲप्लिकेशन केलं. आता इन्फॉर्मेशन ऑफिसर जो आहे, तर त्याची जिम्मेदारी काय? तर तो काय करेल, 5 दिवसामध्ये ना नोटीस देईल थर्ड पार्टीला, की सिटिझन जे आहे, त्यांनी मला अशी-अशी इन्फॉर्मेशन मागितलेली आहे. आणि ही जी थर्ड पार्टी आहे ना, ही प्रायव्हेट म्हणजे सरकारी काही दप्तर वगैरे नाहीये. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं इथं. तर थर्ड पार्टीची तर जिम्मेदारी काय आहे, 10 दिवसात ते याला रिप्लाय देतील चिमाजी अप्पाला, इन्फॉर्मेशन ऑफिसरला, की इथं माझ्या माहितीचं उल्लंघन होतंय किंवा प्रायव्हसीचं उल्लंघन होतंय, तर तुम्ही माहिती दिली नाही पाहिजे वगैरे, वगैरे गोष्टी. आणि जरी चिमाजी अप्पाला वाटलं, की नाही, नाही, रावनी 3 गावं कुणाला दिली हे वहिनीला कळलंच पाहिजे, काशी वहिनीला. आणि तो जर म्हणला, "नाही, नाही, मी तर माहिती देणारच आहे." मग तर रावसाठी समस्या होती ना. तर मग रावकडे ना अपील करण्याचा सुद्धा अधिकार आहे. इथं लिहून देतो मी अपील. तर अपील कोणाकडे करेल? हे तर तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना लक्षात ठेवू शकता. पण तुम्ही मेन गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या? की थर्ड पार्टी कोण येतं? इथं बाजीराव येतात. आणि इन्फॉर्मेशन ऑफिसरची जिम्मेदारी काय आहे? की त्याला 5 दिवसात नोटीस द्यावं लागते. कोणाला? थर्ड पार्टीला. थर्ड पार्टीची जिम्मेदारी काय आहे? की ते 10 दिवसात इन्फॉर्मेशन ऑफिसरला रिप्लाय देतील. आणि थर्ड पार्टीला अपील सुद्धा करण्याचा अधिकार. हे आपण थर्ड पार्टी डिस्कस केलं, की एक्झॅक्टली काय? त्याच्यानंतर आता जी 5वी जी कॅरेक्टर आहे ना आपलं, ते आहे पब्लिक ऑथॉरिटी. याची डेफिनिशन तुम्हाला सेक्शन नंबर 2 एच मध्ये सापडेल. आता पब्लिक ऑथॉरिटी काय एक्झॅक्टली? हे असे इन्स्टिट्यूशन आहे जे की संविधानाने किंवा मग एखाद्या कायद्याने किंवा मग सरकारच्या नोटिफिकेशनने स्थापित केलेले आहे. आणि किंवा मग असे एन-जी-ओ जे की सबस्टॅन्शियली फंडेड आहे. कुणाकडून? सरकारकडून. आणि हे सगळं तुम्हाला सेक्शन 5 मध्ये तुम्ही याला वाचू शकता इन डिटेलमध्ये. आता जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ना 6वी बॉडी इम्पोर्टंट, ती आहे इन्फॉर्मेशन कमिशन. याचे सेक्शन आहे 12 ते 17. पुढे याला आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. आता इन्फॉर्मेशन कमिशन जे आहे ना, ते 2 लेव्हलला आहे. एक तर केंद्र लेव्हलला आणि एक राज्य लेव्हलला. तर ही जी बॉडी असते ना, याच्यामध्ये एक सी असतो म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतो आणि मॅक्सिमम 10 म्हणजे 10च्या वरती इन्फॉर्मेशन कमिशनर राहू शकत नाही. आणि सेम इथं तुम्हाला राज्यामध्ये सुद्धा दिसतं. तर याचे कलम आहे बघा, जे केंद्राचे आहे ना, ते कलम 3 आहे. 12, 13 आणि 14. राज्याचे 15, 16 आणि 17. कसं लक्षात ठेवायचं? 12वं कलम बोलतं, की या कमिशनची स्थापना आणि अपॉइंटमेंट कोणाची? चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरची. तर आपण इथं लक्षात घेऊ. सध्याचे आपले चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहे? वाय-के सिन्हा. त्यांना शपथ कोण देत आहे? भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी साहेब. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरला शपथ कोण देतं? हे विचारलेलं आहे आयोग आणि त्याच्यासाठी मी हा फोटो लावलेला. करंट अफेअर्सचं तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं. सध्याचे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहेत? वाय-के सिन्हा आहेत. आता मूळ मुद्द्यावरती येऊ. यांची अपॉइंटमेंट कोणत्या कलमानुसार झाली? या कायद्याच्या 12व्या नुसार. त्यांच्या टर्म्स कोणत्या कलमानुसार असतील? 13व्या कलमानुसार आणि त्यांना जर काढायचं झालं, तर कोणत्या कलमानुसार काढल्या जाईल? 14. तर ह्या जोड्या तुम्ही लक्षात ठेवा कलमाच्या.
क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे? हे आपण डिस्कस केलं कलम नंबर 3 मध्ये. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियमनुसार लोकसभेचे करिता सक्षम अधिकारी टिंबटिंब असतील. हे पण आपण लोकसभेचे अध्यक्ष असतील हे आपण डिस्कस केलं. इथं करंट अफेअर्सची माहिती काय आहे, की सध्याचे जे लोकसभा स्पीकर आहेत ते कोण आहेत? ओम बिर्ला साहेब. त्याच्यानंतर मुख्य आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना डॅश डॅशचा अभिप्राय घेऊन त्यानुसार कारवाई करता येईल. याचं उत्तर सर्वांना माहिती असेल, सर्वोच्च न्यायालय. पुढे बघूयात, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2 नुसार सक्षम प्राधिकाराच्या, हे बघा इथं सेक्शन विचारलेलं आहे आयोगाने. हे सध्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं, पुढच्या वेळेस हे ऑप्शन मध्ये येईल आणि मग तिथं तुम्हाला हे परेशान करेल हे सेक्शन. त्यासाठी पाठ करणं खूप गरजेचं आहे. प्रश्न आहे की सक्षम प्राधिकाराच्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही. आपण बघितला लोकसभेच्या सभापतीचा समावेश होतो, चीफ जस्टिसचा होतो, राष्ट्रपतींचा होतो. कोणाचा होत नाही? राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा होतो. ही स्लाइड पण आपण डिस्कस केली, थर्ड पार्टी काय असते. आता बघूयात आपण इन्फॉर्मेशन कमिशन काय असतं ते. इन्फॉर्मेशन कमिशनची जी स्थापना आहे ना, सॉरी, ती केंद्र सरकारद्वारे, म्हणजे केंद्र सरकार करेल, राज्यात राज्य सरकार करेल. आता याचं जे कलम आहे केंद्रासाठी, ते आहे सेक्शन 12, राज्यासाठी आहे सेक्शन 15. याची रचना कशी आहे मी सांगितलं तुम्हाला. एक चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि 10 पेक्षा जास्त नसतील एवढे इन्फॉर्मेशन कमिशनर, आणि सेम इथं तुम्हाला राज्यामध्ये सुद्धा दिसेल. आता हेडक्वार्टर, केंद्राचं हेडक्वार्टर कुठं असणार आहे? न्यू दिल्लीमध्ये. आणि राज्याचं कुठं? हे राज्य सरकार ठरवल कुठं ठेवायचं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन कमिशनर बद्दल आपण माहिती घेऊया. सेंटरमध्ये त्याचं जे सेक्शन येतं ते येतं सेक्शन 13 आणि राज्यामध्ये सेक्शन 16. त्याची नियुक्ती कोण करतं? तर त्याची नियुक्ती करतं केंद्रामध्ये. केंद्रामध्ये नियुक्ती करतं प्रेसिडेंट. प्रेसिडेंट कसा करतो? त्याला एक कमिटी रिकमेंड करते नाव, आणि त्या कमिटीमध्ये कोण असतं? पंतप्रधान असतात. लोकसभेचा, सॉरी इथं लिहायचं राहिलं, मी लिहून देतो. लोकसभेचा ऑपोजिशनचा लीडर असतो. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुचवेल असा एक कॅबिनेटचा मंत्री असतो. आणि राज्यामध्ये कोण करेल अ, अ, नियुक्ती? तर ते गव्हर्नर करतील. आणि कमिटीमध्ये कोण असेल? तर बघा इथं पीएम आहे ना, तर राज्यामध्ये सीएम येईल. इथं लोकसभेचा ऑपोजिशनचा लीडर आहे, तर इथं कोण येईल? आपल्या विधानसभेचे ऑपोजिशनचे लीडर. आणि त्याच्यानंतर अजून एक कॅबिनेटचा मिनिस्टर येईल, जो की चीफ मिनिस्टर सांगतील तो राहील. कुठं? राज्यामध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. त्याच्यानंतर पॉवर काय आहे? ह्या एकदम कॉमन गोष्टी आहे, ज्या की तुम्ही नाही वाचल्या तरी लक्षात राहतील. आणि ॲबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे? पब्लिक इमिनंट पाहिजे पर्सन. डिस्क्वालिफिकेशन म्हणजे खासदार नाही पाहिजे, आमदार नाही पाहिजे, तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड नाही केलेलं पाहिजे, आणि तुमची टर्म किती, हे सगळ्यात महत्त्वाचं हे विचारलेलं आहे आयोगाने. 5 वर्ष आणि 65 वर्षाचे तुम्ही होऊपर्यंत, आणि तुमची परत नियुक्ती केली जाणार नाही इन्फॉर्मेशन कमिशनरची. याच्यावर आधारित आपण क्वेश्चन बघूयात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 12 नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी सदस्य कोणकोणते नसतात? हे विचारलेलं त्यांनी. तर आपण बघितलं, पंतप्रधान असतात, लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतो, भारताचे सरन्यायाधीश हे आपण बघितलं नाही, पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हा सुद्धा असतो. कोण असतं? भारताचे सरन्यायाधीश. सध्या कोण आहे? ऑनरेबल डी वाय चंद्रचूड. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात. अर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानी जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्रीय माहिती आयोगाला. पुढं, राज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार डॅश डॅश द्वारे केली जाते. तर इथं पंतप्रधान येणार नाही, राष्ट्रपती येणार नाही, कारण इथं राज्य विचारलेलं आहे त्यांनी. राज्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपतीचं येतच नाही. कोण इथं? राज्यपाल आणि दुसरा मुख्यमंत्री. तर इथं काय उत्तर आहे? राज्यपाल उत्तर आहे. केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना डॅश डॅशचे अधिकार निहित करण्यात आले. याचं उत्तर सगळ्यांना माहित असेल, सिव्हिल कोर्ट, दिवाणी न्यायालय. पुढं, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 17 सबसेक्शन 3 नुसार राज्यपाल राज्य मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरून पदावरून काढून टाकू शकते? आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचं इथं? कलम 17 लक्षात ठेवायचे. आणि याचं उत्तर जर तुम्ही लॉजिक जरी लावलं ना, तर बरोबर येईल तुमचं. न्यायालयाने नादार घोषित केले तर नैतिक अधपतन, त्याच्यानंतर वेतनी रोजगार पदाबाहेरील कर्तव्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरीकडे कुठे जॉब करत असाल तरी सुद्धा, म्हणजे याचं उत्तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आता जे महत्वाचं सेक्शन आहे ते 6 नंबरचं आणि 7 नंबरचं. 6 मी काय सांगितलेलं तुम्हाला, की तुम्ही ऍप्लिकेशन करता, आणि 7 मध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, की 7 मध्ये तुम्हाला ते केस डिस्पोज करावं लागते. तर आपण हे काही मूव्ही कॅरेक्टर घेऊन आपण डिस्कस करू, म्हणजे लक्षात राहील आपल्या. सेक्शन 6 मध्ये मी काय सांगितलेलं, की तुम्ही ॲप्लिकेशन घेऊन जाता. म्हणजे हा आम आदमी, आपण इथं अशोक सराफांना कन्सिडर करू. ते गेले ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन घेऊन. पण ते गेले चुकीच्या ऑफिसमध्ये. म्हणजे त्यांना माहिती पाहिजे एज्युकेशन डिपार्टमेंटची, आणि ते गेले हेल्थच्या डिपार्टमेंटमध्ये, की मला ही माहिती द्या. तर
तो जो डिपार्टमेंटचा हेड असेल ना, त्याची जिम्मेदारी बनते की त्याने 5 दिवसाच्या आत जे दुसरं डिपार्टमेंट आहे ना, त्याच्याकडं ते ॲप्लिकेशन तो हस्तांतरित करेल. तर इथं लक्षात घ्या, 5 दिवसाच्या आत ह्या डिपार्टमेंटवाल्याला हे हस्तांतरित करायचं आहे. तर इथं आपलं जे दुसरं डिपार्टमेंट आहे ते के मेनन साहेबांचं घेतलेलं आहे मी, स्पेशल ऑप्स. पुढे बघूयात सेक्शन 7. काय सांगतं ते? डिस्पोजल ऑफ रिक्वेस्ट सांगतं. म्हणजे तुम्ही 6 मध्ये रिक्वेस्ट करता. 6(3) मध्ये हे पण डिस्कस केलं, की आपण हस्तांतरित किती दिवसात करायला पाहिजे? किती दिवसात करायला पाहिजे? 5 दिवसात करायला पाहिजे. त्याच्यानंतर 7 मध्ये 2 कंडिशन येतात. एक आम जिंदगी आणि दुसरी मेंटॉर जिंदगी. तर नॉर्मल कंडिशनमध्ये ना 30 दिवसाच्या आत ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन टाकतात आणि जर नाही दिली तर असं गृहीत धरलं जातं, की इन्फॉर्मेशन नाकारलेली. आणि दुसरी एक कंडिशन आहे, जर जिथं तुमच्या जीविताला धोका आहे किंवा मग लिबर्टी ऑफ पर्सन धोक्यात आहे ना, तिथं माहिती 48 तासाच्या आत द्यावी लागते. इथं तुम्ही बघू शकता जीविताला धोका आहे. अशा कंडिशनमध्ये माहिती किती तासाच्या आत द्यावी लागते? 48 तासाच्या आत. जागे आहात ना सगळे? इथे एक डायलॉग आहे बघा. तो मुन्ना भाया सगळ्यांना म्हणतो, की "डोळे उघडा, डोळे उघडा." बबलूल कसा मारतो बघा. तर तुम्ही सुद्धा डोळे उघडा. आपल्याला अजून सेशन घ्यायचंय पुढचं. तर इथं क्वेशन आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 6 सबसेक्शन 3 नुसार किती दिवसात जन अधिकारी त्याच्याकडे केलेला अर्ज ज्याच्या अधिकार क्षेत्रात आहे त्याच्याकडे पाठवून देईल? हे आपण डिस्कस केलं. याचं उत्तर आहे 5 दिवसात. एक स्लाइड परत एकदा दाखवून देतो तुम्हाला. 5 दिवसाच्या आत त्याला ते ट्रान्सफर करावं लागतं. हे डोक्यातच बसून घ्या इमेज. पुढचं. त्याच्यानंतर जे आपलं महत्वाचं सेक्शन येतं ते सेक्शन 7 सबसेक्शन 8 येतं. आता कसं आहे ना, काही कायदे बनले जाताना तर तरी सुद्धा त्याला असं म्हणलं जातं, की टूथलेस टायगर आहे म्हणजे बिगर दाताचा वाघ आहे, की काही पॉवर्स नाही दिली. दिली जरी तरी ती दुसऱ्या सेक्शननुसार काढून घेतली. म्हणजे जसं की ह्या ॲक्टमध्ये तुम्ही बघितलं सेक्शन आहेत 8 आणि 9 नंबरचं. ते सांगतं, की तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिल्या जाऊ शकत नाही. तर बऱ्याच वेळेस असं होतं ना, की मॅक्सिमम टाईम तो इन्फॉर्मेशन ऑफिसर असं पाठवतो, की नाही, नाही तुम्हाला ह्या-ह्या कलमांतर्गत सेक्शन 8 आणि 9 अंतर्गत तुम्हाला ही माहिती नाकारण्यात आलेली आहे. पण या कायद्यानुसार जे सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी. म्हणजे या कायद्याला ते दातं देतं, वाघाला दातं देतं. ते वालं कलम आहे. सेक्शन 7 सबसेक्शन 8 लक्षात ठेवा. पाठ करा माझ्यासोबत. 7 आणि 8. सेक्शन 7चं सबसेक्शन 8 ते काय सांगतं, की जर पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करत असेल ना, तर त्याला त्याची कारणं द्यावं लागतात. त्याच्यानंतर त्याला हे सुद्धा सांगावं लागतं, की याची अपील कुठं करायची आणि किती वेळात करायची आणि अपील कोणाकडे करायची ना, हे 3 कारणं त्याला द्यावं लागतात. काय लक्षात आलं का तुम्हाला? सेक्शन नंबर 7 त्याचं सबसेक्शन 8 मध्ये काय करावं लागतं? जर इन्फॉर्मेशन ऑफिसरनी ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं, तर त्याला त्याची कारणं द्यावं लागतात. अपील कुठं करायची हे सांगावं लागतं. किती वेळात करायची ते पण सांगावं लागतं आणि कोणाकडे करायची ते सुद्धा सांगावं लागतं. तर इथं मी त्याचा एक फ्लो चार्ट बनवला होता, की बघा सिटिझन त्याला अधिकार आहे 3 सेक्शन 3 अंतर्गत माहितीचा. ॲप्लिकेशन करतो तो 6 नुसार. ॲप्लिकेशन रिजेक्ट केली जाते सेक्शन 8 आणि 9 नुसार. पण सेक्शन 7 आणि 8 मध्ये काय सांगितलेलं आहे, की कारणं द्यावी लागतील. का अपील कुठं करायचं, किती वेळात करायचं आणि कोणाकडे करायचं हे सुद्धा सांगावं लागतं. तर महत्त्वाचं कलम आहे. याच्यावरती आयोगाने याच्या अगोदर विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवा. पुढे बघूयात. मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असले तर ती किती वेळात दिली जाते? हे आपण आता बघितलं मुन्ना भैय्या, मिर्झापूरचा तो सीन तिथं बनवलेला होता मी. 48 तासात माहिती द्यावी लागते. पुढे बघूयात. आत्ता मागच्या स्लाइडमध्ये आपण काय डिस्कस केलं, की काही-काही बाबतीमध्ये ना इन्फॉर्मेशन दिली जात नाही. सेक्शन कोणते होते? 8 नंबरचं आणि 9 नंबरचं. आता जे सेक्शन 8 नंबरचं आहे ना, त्याच्यावरती आयोगाने खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारलेले. म्हणजे त्यांनी विचारलेलं, की सेक्शन 8(1) बी मध्ये काय आहे? सांगा बुवा. तर असं विचारलेलं त्यांनी. तर त्यासाठी एवढे डिटेलमध्ये आपल्याला करायचं. इथं मी तुम्हाला एक चार्ट बनवून दिलेला आहे, जो की खूप रिव्हिजन फ्रेंडली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग तुम्हाला याची ही जी स्लाईड आहे ना, ही मी Telegram चॅनलवरती टाकून देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आपण डिस्कस करू. सेक्शन 8(1) चं ए मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? भारत देशाची जर सार्वभौमत्व किंवा इंटिग्रिटी जर धोक्यात येत असेल, एखादी माहिती देऊन, तर तशी माहिती नाकारता येते. जर राज्याची सिक्युरिटी आणि इंटरेस्ट जर धोक्यात येत असेल, तशी माहिती सुद्धा नाकारता येते. जर आमचे बाहेरच्या देशासोबतचे जर रिलेशन खराब होत असेल, तर तशी सुद्धा माहिती नाकारल्या जाऊ शकते. किंवा मग एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीला जर चालना भेटत असेल एखाद्या माहितीनुसार, फॉर एक्झाम्पल जर XYZ पर्सन आहे आणि त्यांनी गुन्हे केले समजा मर्डर केलेला आहे. पण काही गोष्टीमुळे तो सुटला. काही गोष्टी म्हणजे कसा, की पुरावे वगैरे नव्हते, मिटवण्यात आले होते. आणि तुम्ही जर असं ॲप्लिकेशन केलं, की तो कसा सुटला आणि त्याला सजा का नाही झाली? आणि इथं जर असं असेल ना, की नाही गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना भेटते, की तू पण कोणाचा तरी मर्डर करायचा आहे तुला आणि तुला पण सुटायचंय आणि मग तू ॲप्लिकेशन करतोय. तर अशा बाबतीत आहे ना, तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जात नाही, ती नाकारल्या जाते. किंवा मग रिलिजियस सेंटिमेंट किंवा मग कम्युनल व्हायलन्स जर होणार असेल अशा माहितीने, तर अशा माहिती नाकारल्या जातात जनरली. त्याच्यानंतर इथं सबसेक्शन बी आहे. त्याच्यामध्ये काय सांगतं?
कोर्टाची एखादी जर अशी गोष्ट आहे, जी की त्याची अवमानना करते किंवा मग एखादी अशी इन्फॉर्मेशन जिला मनाई केलेली कोर्टाने, की ही तुम्ही देऊ शकत नाही किंवा पब्लिश करू शकत नाही. फोरबिडनचा अर्थ होतो मनाई करणे. तर एक तर अवमान किंवा मग कोर्टाने नाकारलेली असेल, तर अशी माहिती दिल्या जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर सीमध्ये आहे, की पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचरचे जे प्रिव्हिलेजेस आहेत, म्हणजे अधिकार आहेत, त्याचं जर उल्लंघन होत असेल ना, तर अशी सुद्धा माहिती दिल्या जात नाही. त्याच्यानंतर डी जे आहे, कमर्शियल कॉन्फिडन्स म्हणजे जसं की आता McDonald'sचे किंवा डॉमिनोजचे जे सिक्रेट मसाले आहेत, तर तशी माहिती दिल्या जाते. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आहेत ते त्यांचे. तर ते मसाले कसे बनले याचं ॲप्लिकेशन तुम्ही केलं, तरी ते माहिती देतील किंवा नाकारतील हे माहीत नाही. सरासरी ते नाकारतात आणि आतापर्यंत नाकारलेलीच आहे. पण याचं एक एक्सेप्शन आहे, ते मी पुढे डिस्कस करतो तुम्हाला. ईमध्ये काय सांगितलं त्यांनी फिड्युशरी रिलेशनशिप. आता फिड्युशरी काय असतं म्हणजे अ, तुमचे माझे जे रिलेशन आहे ना किंवा संबंध विश्वासाने जर निर्माण झालेले असतात आणि त्या विश्वासाने जर तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली आणि त्या बाबतीत जर समजा इन्फॉर्मेशन ऑफिसरला जर तुम्ही ॲप्लिकेशन करून विचारलं, की "नाही बुवा तुला त्यांनी ती इन्फॉर्मेशन सांगितलेली किंवा तुमच्याकडे ती तुमच्या रिलेशनशिपमुळं आहे, तर ती मला द्या." तर ती नाकारल्या जाऊ शकते बघा. हे समजलं असेल मी गृहीत धरतो. त्याच्यानंतर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल तर ती सुद्धा किंवा मग जर एखाद्याच्या जीविताला जर धोका असेल ती सुद्धा रिजेक्ट केल्या जाऊ शकते किंवा मग इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा अरेस्टमध्ये किंवा प्रोसिक्युशनमध्ये एखाद्या इन्फॉर्मेशनचा विपरीत प्रभाव होणार असेल, तर ती सुद्धा नाकारल्या जाते. कॅबिनेटचे पेपर सुद्धा त्याची सुद्धा तुम्हाला माहिती भेटत नाही. पर्सनल इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला नाकारल्या जाऊ शकते. आता बघा इथे मी 3 गोष्टी ना हायलाइट केलेल्या आहे रेडनी आणि इथं स्टार सुद्धा केलेलं आहे. व्हाईट. तर बघा ते एक्सेप्शन आहे, ते अपवाद आहे आणि हे फक्त या 3 कलमाबद्दल आहे बरं का. 3 सबसेक्शनबद्दल आहे बरं का. तर हे तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे या 3 कलमाबद्दल, की जर जनहित जास्त असेल ना यांच्या अधिकारांपेक्षा, जसं की कमर्शियल कॉन्फिडन्सपेक्षा जर जनहित जास्त असेल ना, तर माहिती दिल्या जाते. म्हणजे तुमचे मसाले ची सिक्रेट मसाल्याचं पेक्षा जनहित जर जास्त असेल ना, तर तिथं ते माहिती दिल्या जाते. तर हे एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि अजून इथे एक नोट अशी जी पण माहिती समजा पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरमध्ये दिल्या जाऊ शकते ना, ती माहिती तुम्हाला नाकारल्या जाऊ शकत नाही, अर्ज केल्यानंतर. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्या गोष्टी आपण तर डिस्कस केल्या, पुढे बघूयात. सेक्शन 8 ला आहे ना, तुम्हाला सेक्शन 24 सोबत रिलेट करायचंय, लिंकेज करायचंय. सेक्शन 8 काय सांगतं, की एखादी माहिती आम्ही देत नाही बुवा. सेक्शन 24 काय सांगतं, की काही ऑर्गनायझेशन आहे, त्याची माहिती सुद्धा तुम्हाला दिल्या जाऊ शकत नाही. तर हे कसं लक्षात ठेवायचं? हे बघा, हे ट्रिपलमध्ये 8 दुनी 16, 8 त्रिक 24 मी पहिल्यांदा सांगितलं. एक तर त्याला 2 नी गुणायचं किंवा त्याला 3 नी गुणायचं असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर सेक्शन 24 मध्ये काय आहे, काही ऑर्गनायझेशन आहे, ज्याची की माहिती दिल्या जाऊ शकत नाही आणि याची लिस्ट आहे ना, तुम्हाला ह्या कायद्यामध्ये 2 शेड्यूल आहेत. इथं लिहून देतो मी तुम्हाला. शेड्यूल फर्स्ट आहे आणि शेड्यूल 2 आहे. तर पहिल्या शेड्यूलमध्ये ना त्यांनी शपथ दिलेली आहे. म्हणजे जो चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असेल ना, त्यांनी कशी शपथ घ्यायला पाहिजे किंवा त्याची काय शपथ असेल ना, ती शेड्यूल 1 मध्ये दिलेली आहे आणि शेड्यूल 2 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, ह्या 25 ऑर्गनायझेशन दिलेलं आहे. त्याचा फोटो पुढे लावलेला आहे मी, तो तुम्ही बघून घ्या. पण सेकंड शेड्यूल इथं लक्षात ठेवा. सेकंड शेड्यूलमध्ये लिस्ट दिलेली, त्याच्यात किती ऑर्गनायझेशन आहे? 25 ऑर्गनायझेशन. आता ह्या 25 ऑर्गनायझेशन कशा लक्षात ठेवायच्या ना, 1 मिनिट तुम्हाला दाखवूनच देतो त्या 25 ऑर्गनायझेशन कोणत्या आहेत. बघा ह्या आहेत. IB आहे, रॉय आहे, त्याच्यानंतर हे ED आहे. हे ईडी सॉरी इथं रेव्हेन्यू इंटेलिजन्स, एव्हिएशन रिसर्च सेंटर. आता हे लक्षात कशा ठेवायच्या आणि 25चा तर पार्ट करू शकत नाही आपण. बघा मी सांगतो कशा लक्षात ठेवायचं जर एक्झाममध्ये आलं. जर ती ऑर्गनायझेशन इंटेलिजन्सच्या रिलेटेड आहे, जर ती ऑर्गनायझेशन सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे, तर ती ऑर्गनायझेशन ह्या 25 मध्ये येते. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. फक्त याला एक्सेप्शन काय, अपवाद काय, जर ह्या 25 ऑर्गनायझेशनची माहिती दिल्या जाऊ शकत नाही सेक्शन 24 नुसार, तरी याला एक अपवाद आहे. तर या ऑर्गनायझेशनमध्ये भ्रष्टाचार होत असेल किंवा ह्युमन राईटचं व्हायोलेशन म्हणजे मानवी हक्कांचं जर उल्लंघन होत असेल, तर माहिती द्यावी लागते. काय एक्सेप्शन आहे? भ्रष्टाचार किंवा जर मानवी हक्कांचं उल्लंघन जर झालं असेल, तर माहिती द्यावी लागते. याच्यावर आधारित क्वेश्चन बघूयात आपण, की खालीलपैकी कोणती माहिती प्रकट करणे बंधनकारक नाही? विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती अगदी बरोबर स्टेटमेंट आहे, जी प्रकट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग होईल अशी माहिती. हे पण बरोबर आहे. जी प्रकट केल्यामुळे न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती. म्हणजे याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व. आता जे महत्त्वाचं सेक्शन येतं ते आहे सेक्शन नंबर 20. हे कशाबद्दल सांगतं? तर ते सांगतं, की तुम्हाला दंड भेटेल. आता दंड का भेटेल? जर इन्फॉर्मेशन ऑफिसरनी ॲप्लिकेशन घेण्यापासूनच मनाई केली, की मी नाही घेत म्हणून किंवा मग त्यांनी इन्फॉर्मेशन देत नाही म्हणून असं सांगितलं किंवा मग चुकीची इन्फॉर्मेशन जर त्यांनी दिली किंवा मग असलेली इन्फॉर्मेशन जर त्यांनी त्याच्या फायद्यासाठी किंवा मग इतरांच्या फायद्यांसाठी जर डिस्ट्रॉय केली, मॅलिफाईड इंटेन्शन म्हणजे चुकीच्या उद्देशाने जर त्याने डिस्ट्रॉय केली, तर त्याला दंड दिला जातो. इथं शिक्षा नाही, इथं दंड दिलेला आहे.
आणि याचे सुद्धा 2 सबसेक्शन आहे. पहिलं सबसेक्शन 1 काय सांगतं, की जितक्या दिवस तू माहिती देत नाही ना, प्रत्येक दिवसाला तुला ₹250 दंड भेटेल. जास्तीत जास्त किती राहील तो? 25,000. आता हे आपण एका उदाहरणाद्वारे समजू. लेट्स से त्याने जर तुम्हाला 3 महिने इन्फॉर्मेशन दिली नाही, तर प्रत्येक दिवसाचे किती झाले? 250. आपण जर गुणवले तर त्याला दंड किती बसतो? ₹22,500. जर त्याने 6 महिने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली नाही, तर 250 ने किती होतात ते? जवळपास ₹45,000 होतात. पण त्याला तेवढा दंड बसणार आहे का? नाही. इथं काय सांगितलेलं आहे? जास्तीत जास्त ₹25,000 पर्यंत त्याला दंड बसणार आहे. तर त्याला ॲक्चुअल दंड किती राहील? 25,000. त्याच्यानंतर सबसेक्शन 2 मध्ये काय सांगितलं, की तो जर परत-परत अशा चुका करत गेला ना, त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केल्या जाईल. बस एवढंच होतं. सेक्शन 20 काय सांगतं? दंडाबद्दल सांगतं. कसे दंड आहे? ₹250 पर डे आणि मॅक्सिमम किती? ₹25,000 पर्यंत. आता याच्यावरती आलेला एक क्वेशन आपण इथं बघूयात. हा राज्यसभेमध्ये आलेला क्वेशन आहे. तर प्रश्न असा आहे, जनमाहिती अधिकाऱ्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले, तर माहिती आयोग अशा अधिकाऱ्याला माहिती देईपर्यंत ₹250 प्रति दिवशी ₹25,000 पेक्षा जास्त नाही असा दंड आकारू शकते. अगदी बरोबर आहे. दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देऊ शकते. अगदी बरोबर आहे. शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही. हे असं कुठं सांगितलेलं आहे? अजिबात नाही सांगितलं. जनमाहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. हे कुठं सांगितलेलं आहे असं, की नाही? हे बघा 2 प्रकारच्या अपील असतात. मी इथं लिहून देतो तुम्हाला. एक फर्स्ट अपील असते आणि एक सेकंड अपील असते. पहिली अपील आहे ना तुम्हाला 30 दिवसात करावी लागते आणि दुसरी 90 दिवसामध्ये करावी लागते. पण ही पहिली अपील तुम्ही कुठं करता? आता एखादं डिपार्टमेंट आहे, तिथं इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे, त्यांनी जर माहिती नाकारली, नाही दिली, चुकीची दिली, तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं, तर पहिलं अपील तुम्ही त्याच डिपार्टमेंटमध्ये जो त्याच्यापेक्षा सुपिरियर ऑफिसर आहे ना, त्याच्याकडे अपील करता. आणि ही बाब लक्षात तुम्हाला पहिली अपील कोणाकडे करता? त्याच डिपार्टमेंटमध्ये जो सुपिरियर ऑफिसर आहे, त्याच्याकडे तुम्ही अपील करता. तर याला काही जास्त महत्त्व नाही. आणि सेकंडमध्ये कुठं करता तुम्ही? जे सी-आय-सी आणि एस-आय-सी आहे ना, त्यांच्याकडे तुम्ही 90 दिवसाच्या आतमध्ये अपील करता. पण याच्यात सांगितलंय का? ह्या कायद्यामध्ये असं कुठं सांगितलं नाहीये, की या 30 दिवसानंतर या सेकंड अपील नंतर 90 दिवसाच्या सेकंड अपील नंतर त्या निर्णयावरती तुम्ही कुठं अपील करणार? ॲक्चुअली हे सांगितलेलंच नाही. तर हे वाक्य आहे ना, सुप्रीम कोर्टात तुम्ही जाऊ शकता. हे चुकीचं आहे. हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे. तर इथं उत्तर काय येतं? फक्त अ आणि ब सत्य. मी एक चुकीची बाब सांगितली. हा राज्यसेवेत नाही आलेला हा क्वेशन. हा कंबाईन्ड मेन्समध्ये आलेला क्वेशन आहे. पुढे बघूयात. तर मी सांगितलेलं आर-टी-आय रिक्वेस्ट वगैरे कशा आहे आणि हे कसं वर्क करतं. हा फ्लो चार्ट दिलेला. माहिती सोपी केलेली आहे. तुम्ही जर बेअर ॲक्ट जर बघितले ना, तर काही समजत नाही. म्हणजे एवढी डिफिकल्ट लँग्वेज असते त्याची. पण मी लॉचा स्टुडंट आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी सोप्या झालेल्या आहे माझ्या ऑलरेडी आणि मी इथं एक्सप्लेन करतोय तुम्हाला, डिस्कस करतोय. तर बघा, आपल्याला सेक्शन 19 सुद्धा डिस्कस करायचं आहे. ते कशाबद्दल बोलतं? ते बोलतं अपीलबद्दल. आता अपील कशा आहे? 2 प्रकारच्या अपील आहे. एक आहे पहिली अपील. किती दिवसात येते? 30 दिवसात. हे मी तुम्हाला सांगितलं. कुठे करू शकतो तो? सीनियरकडं किंवा मग जो सी-पी-आय-ओ आहे त्याच्याकडे करू शकतो. दुसरी अपील किती दिवसात आहे? 90 दिवसामध्ये आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही बघा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सेक्शन 19 मध्ये आपण अपील बघतो. किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. अपील नंबर 1 आणि 2. किती दिवसात? पहिली अपील 30 दिवसात आणि दुसरी अपील 90 दिवसाच्या आत. आता पुढे बघूया. याच्यावर आधारित क्वेशन. जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून टिंबटिंबच्या आत ती माहिती देण्यात येईल. 48 तास. केंद्रीय जनमाहिती अधिकारी अथवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध टिंबटिंब दिवसात अपील करता येते. मी काय सांगितलं? 2 प्रकारच्या अपील आहे. पहिली अपील तुम्हाला किती? 30 दिवसामध्ये आणि दुसरी किती? 90 दिवसाच्या आत करावं लागते. याचं उत्तर काय येईल? 2 नंबरचं 30 दिवसाच्या आत. त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला रिव्हिजनसाठी ना मी सगळे सेक्शन लावलेले आहे. आणि अजून एक महत्त्वाचं आपल्याकडे जे सेक्शन येतं ते असं आहे, की सेक्शन नंबर 23 म्हणजे आता आपण मागच्या एका क्वेशनमध्ये सुद्धा डिस्कस केलं, की सुप्रीम कोर्टात जाता येतं का अपील वगैरे घेऊन? तर ते नाही जाता येत बघा. कारण की ह्या सेक्शनमध्ये याने सांगितलेलं आहे, की जे आपलं कोर्टावरती आहे ना, काही निर्बंध लादण्यात आलेले आहे. निर्बंध म्हणजे हा निर्बंध हा प्रॉपर शब्द नाहीये. पण त्याचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ना, त्याचे जे कार्याधिकार आहे ना, त्याला एक असा निर्बंध म्हणजे एक सीमा लावलेली आहे, की तुम्ही याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. याच्या आत येऊ शकत नाही ह्या कायद्याअंतर्गत आर-टी-आयच्या. तर हे सेक्शन खूप महत्वाचं आहे. 23 नंबरचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण बघूयात. हा मी ॲड केलेला. आता आपल्याला इथून पुढे राज्यसेवा मुख्यचे प्रश्न डिस्कस करायचे. तर मे बी भरपूर जणांना कंटाळा आला असेल, की व्हिडिओ लांबच चाललाय. त्याच्या अगोदर एक मीम बघून घेऊया आपण. कसा आहे तो? तर कसा आहे? मी जेव्हा 19 मार्क्स घेऊन क्लर्क 2023 ची प्री पास करतो तेव्हा. म्हणजे डायरेक्ट बाहुबली सारखाच रिएक्ट करतोय तो. आणि ही कंडिशन तुम्ही पेठेत बघितली असेल. पुण्यामध्ये जे लोकं आहेत त्यांना माहिती म्हणजे लोकं प्री पास झाले तर स्टेटसला टाकायले, की मुख्याला आहे मी म्हणून वगैरे, वगैरे. भरपूर गोष्टी. हा एक मी तुम्हाला पहिल्या स्लाईडवरती सांगितलं होतं, की तुम्हाला पाठ करायचं त्याचं कारण हे 2018ला त्यांनी विचारलेलं आहे आणि आयोग क्वेशन रिपीट करत आहे लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे ना,
मी तुम्हाला सांगून देतो इथं 4 नंबरचं उत्तर आहे याचं. इथं तुम्हाला एक एक याचं ऑलरेडी माहीत असेल भारताने 2005 साली केलेला कायदा. तर हे तुम्हाला एक इथं कट करता आलं असतं जे की 2 नंबरचं आणि बाकी तुम्हाला मात्र माहिती पाहिजे तसा हा क्वेशन सुटला नसता. पुढे बघूयात आपण. भारतात माहितीचा अधिकार आवश्यक आहे कारण प्रशासन आणि जनतेमधला दुरावा कमी होतो. अगदी बरोबर आहे. त्यामुळे प्रशासन अधिक नवकल्पना अंगीकारते. असं आहे का खरंच? मला तर नाही वाटत. तर इथं आपण प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर सी नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते सांगतं, की त्यामुळे प्रशासन लोकप्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनवतं. कसं बनवतं? अजिबात नाही. याच्यावरती पण प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रशासन जनतेच्या गरजेपोटी अधिक प्रतिक्रियाशील बनेल. बनेल विचारलाय त्यांनी. तर बनू शकतं. त्यामुळे लोकांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसंबंधी माहिती होते. अगदी बरोबर. याचं उत्तर 3 नंबरचं आहे. ए, डी आणि ई. हे जे 2 स्टेटमेंट आहेत ते चुकीचे स्टेटमेंट आहे. 2020 राज्य सेवामुख्यमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आपण डिस्कस केलेलं की कोणती संघटना होती 1990च्या दशकामध्ये, की तिने चळवळ राबवली होती राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट पास होण्यासाठी. तर ती संघटना होती मजदूर किसान शक्ती संघटना. आणि यात एक आपण ऍक्टिव्हिस्ट बघितल्या होत्या. कोण होत्या त्या? त्या होत्या अरुणा रॉय. पुढे बघूयात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या राष्ट्रपतींनी टिंबटिंब रोजी मंजुरी दिली. आता हे सुद्धा मी तुम्हाला पाठ करायला लावलं होतं. याची ट्रिक सुद्धा सांगितली होती की योगा डेच्या 6 दिवस अगोदर. याचं उत्तर आहे 15 जून 2005. आता भरपूर जणांना असं वाटत असेल म्हणजे स्पेशली जे मुलं युपीएससी वगैरे करून राज्यसेवेत आले ना, त्यांना हा प्रश्न खूप निर्माण होतो की एवढ्या तारखा पाठ करायच्या का? म्हणजे कायदा संमत कधी झाला, अंमलात कधी आला, कोणते सेक्शन आले? तर त्यांच्यासाठी आणि जे असं विचार करताना की एवढं डिटेलमध्ये करायचं का? त्यांच्यासाठी एक पुढे मीम आहे, की हे जे आहे ना सगळं हे तुमच्या कर्माचं भोग आहे. तुम्ही स्वतः ठरवून इथं आलेले आहे, की मला एम-पी-एस-सी करायचंय. तर तुम्हाला आयोगाच्या ज्या अपेक्षा आहे ना, आयोगाला जर वाटत असेल ना, तुम्ही सबसेक्शन पाठ करायचे, तारखा पाठ करायच्या, तर त्या तुम्हाला करावंच लागेल. एक्झाम जर क्लिअर करायची असेल ना, तुम्हाला हे करावंच लागेल. शेवटी तुमच्या कर्माचे भोग आहे. पुढे बघूयात. माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? गुप्तहेर आणि संरक्षण संस्था या अधिनियमाच्या कक्षेत येत नाहीत. बरोबर. सेक्शन कोणतं याचं? 8 आणि आपण 24 बघितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विचारविनिमय यासंबंधीची माहिती प्रकट न करण्याची मुभा आहे. बरोबर. हे पण आपण 8 मध्ये बघितलं. गुप्तहेर आणि संरक्षण संस्था यांच्याकडून मानवी अधिकारांचा भंग यासंबंधीची माहिती देखील प्रकट न करण्याची मुभा आहे. हे चुकीचं स्टेटमेंट दिलेलं आहे इथं. त्याचं उत्तर काय येईल? आपल्याला चुकीचं विचारलेलं त्यांनी. म्हणजे अपवादच हा आहे, की जर ते भ्रष्टाचार किंवा मग मानवी हक्काचं जर उल्लंघन करत असेल, तर माहिती द्यावी लागते. इथं स्टेटमेंट त्यांनी असं फिरवलं म्हणजे चुकीचं बनवलं. पुढचा प्रश्न. 2020 राज्यसेवा मुख्यमध्ये विचारलेला हा प्रश्न. तर एखाद्या विशिष्ट सरकारी कर्मचाऱ्याने नियुक्तीसाठी केलेल्या अर्जाची प्रत नागरिक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागू शकतो. बिलकुल मागू शकतो. अशा विनंतीस या कारणास्तव नकार दिला जाऊ शकत नाही, की यामध्ये काही वैयक्तिक गोष्टी आहेत, ज्या अवघड करणे आवश्यक ठरतात. इथं ती थर्ड पार्टीची कन्सेप्ट येते मित्रांनो. तर तुम्ही आहे ना, व्यवस्थित बघा अजून मागे जाऊन, की तुम्हाला समजली की नाही समजली. याचं उत्तर काय येतं? बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढे बघूया. केंद्र सरकारद्वारे गुप्तचर आणि सुरक्षा संस्था स्थापन करण्याची तरतूद माहिती अधिकार कायदा 2005च्या टिंबटिंबच्या अंतर्गत येते. आपण हे डिस्कस केलं की शेड्यूल 2 म्हणजे अनुसूची 2 मध्ये आहे ते. माहितीचा अधिकार कायदा 2005 हा शासकीय गुपित कायदा 1923 ला अधिक्रमित करतो. आता अधिक्रमित म्हणजे काय? सुपरसेड करतो. बिलकुल करतो. भारताची सुरक्षा हा दोन्ही कायद्यामध्ये एक उद्देश आहे. बिलकुल आहे. माहितीचा अधिकार 2005 या कायद्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा नाही. आपण डिस्कस केली का तुरुंगवासाची शिक्षा? नाही केली. दंडाची आहे. बिलकुल सही स्टेटमेंट आहे. सर्व विधाने सत्य आहे. याचं उत्तर येईल की वरील सर्व विधाने सत्य आहेत. त्याच्यानंतर बरोबर विचारलंय त्यांनी. कार्यालयीन गोपनीयतेचा कायदा 1923 मधील कलम 2-3 प्रमाणे कागदपत्र कागदपत्राचा भाग समाविष्ट आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2 सबसेक्शन एफ व आय च्या माहिती व रेकॉर्ड म्हणजे कोणतेही कागदपत्र. आता हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे बरोबर सुद्धा आहे. मी तुम्हाला त्याच्यासाठी डेफिनेशन पाठ करायला लावलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ना, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पुढे बघूयात. आता इथे एक गोपनीयतेचा हे होता, कीवर्ड होता, म्हणजे सिक्रेसी. त्याच्यावरून एक मी ऍड केला, की तुम्हाला जास्त बोर व्हायला नको. फनी ठेवू थोडंसं एन्व्हायर्नमेंट. तर असं आहे, की जेव्हा पण तुम्हाला एखाद्या मित्राचे सिक्रेट्स कळतात ना, की याला कोणती मुलगी आवडते किंवा मग कोणता मुलगा आवडतो किंवा याने काय-काय कांड केलेले आहे ना, तेव्हा तुम्ही ॲक्चुअली असं बिहेव करता, की "अब आएगा मजा." तुमचं रिएक्शन असं असतं. बघा रिएक्शन किती भारी आहे. पुढे बघूयात.
राज्याच्या कोणत्याही कारभारासंबंधीच्या अप्रकाशित शासकीय दप्तरामधून उपलब्ध होणारा कोणताही पुरावा देण्यास परवानगी टिंबटिंब देऊ शकतात. आता याचं उत्तर आहे ना खूप ऑब्वियस आहे. कोण देऊ शकतं? कुठलाही राज्य सरकारचा कर्मचारी, अधिकारी देऊ शकतो का? इथे कीवर्ड आहे बघा कुठलाही, कुठलाही आणि हे पॉसिबल नाही. त्याच्यानंतर पोलीस अधिकारी देऊ शकतो. काय संबंध आहे पोलीस अधिकाऱ्याचा आणि एखाद्या शासकीय दप्तराचा? बिलकुल नाही. मुख्यमंत्री हे छोटे-छोटे कामं करायला वेळ आहे का मुख्यमंत्र्यांना? अजिबात नाही. त्याचं उत्तर काय येईल? संबंधित विभागाचा मुख्य अधिकारी देऊ शकतो. पुढं. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही. हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले आहेत? मी तुम्हाला 2 सेक्शन सांगितलं होतं. एक होतं 8 आणि दुसरं होतं 9. आलं का लक्षात? कलम 8. 2019चा मुख्यचा प्रश्न आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात? तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला तो फोटो दाखवलेला? सध्याचे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर तिथं शपथ घेताय. कोण होतं तिथं? तिथं भारताचे माजी राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी साहेब. तर कोण देतं शपथ? राष्ट्रपती देतं. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती टिंबटिंब करतात. कोण करतात? हे आपण डिस्कस केलेलं राष्ट्रपती करतात. 2019 मुख्याचा प्रश्न. केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधाने चूक आहेत? मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे बिलकुल सही आहे. ते आपले पद 5 वर्ष सही आहे. वयाची 70 हे चुकीचं आहे. पूर्ण होईपर्यंत धारण करतात. ते संविधानात्मक संस्था नाही. बिलकुल. लॉने बनवलेली आहे. आयोग 2005 मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलेला आहे. बिलकुल सही आहे. तर इथं जे चुकीचं आहे ना ते 70 नाही ते 65 आहे. तर याने चूक विधाने विचारलेलं आहे आपल्याला आणि स्टेटमेंट नंबर 2 आपलं चुकीचं आहे. माहिती अधिकार कायदा 2005 च्या खालीलपैकी कोणते कलम केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे? मी तर डिस्कस केलेलं होतं बघा तुम्हाला जोडी बनवून दिलेली होती. 12, 13, 14, 15, 16 आणि 17ची. शेवटीच्या ह्याच्यात काय होतं? रिमूव्हल होतं. दुसऱ्यामध्ये काय होतं? यांच्या टर्म्स ऑफ कंडिशन होतं. आणि पहिल्यामध्ये काय होतं? यांची अपॉइंटमेंट होती. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? कलम नंबर 12. आता 12 वरून एक मस्त गाणं आहे मराठी. आता वाजले की 12. पुढे बघूयात. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? मागण्यात येत असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकाऱ्याकडे असल्यास अर्ज 7 दिवसांच्या आत हस्तांतरित करावा. हे आपण डिस्कस केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं, की जर डिपार्टमेंट दुसरं असेल तर किती दिवसात माहिती ट्रान्सफर करायची. तिथं मी मूव्हीचे कॅरेक्टर सुद्धा लावलेले होते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. त्याच्यानंतर जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक आहे. बिलकुल बरोबर स्टेटमेंट आहे. जेवढी आवश्यक माहिती आहे तेवढीच द्यायची. म्हणजे ॲक्चुअली समजा मी जर अप्लाय करतोय, तर तिथं ॲप्लिकेशन लिहिताना मी माझं नाव, नंबर, ॲड्रेस वगैरे याच्यापैकी काय-काय गरजेचं आहे, की ज्याने की त्याला जर काही अडचण आली त्या इन्फॉर्मेशन ऑफिसरला, त्याला संपर्क साधायला मला सोपंच आहे. तर जेवढी म्हणजे संपर्क साधण्यासाठी आवश्यक आहे ना, जसं की नंबर किंवा नाव किंवा घराचा ॲड्रेस, जेवढी आवश्यक आहे ना, तेवढीच माहिती द्यायची. सगळी माहिती देण्याची गरज नाही. लक्षात आलं? हे स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त आयोगाने इथं काय केलं, इथं गेन केला 7 नाही, इथं 5 आणि पहिलं स्टेटमेंट आहे ना आपलं चुकीचं आहे. इथं उत्तर काय येईल मग? फक्त 2014 साली राज्याच्या मुख्यमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पुढे बघूयात. व्हॉट इस द पिरियड प्रिस्क्राइब फॉर फिलिंग सेकंड अपील बाय द थर्ड पार्टी अंडर द राइट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. मी सांगितलं होतं तुम्हाला की बाजीराव किती दिवसामध्ये अपील करू शकतात? 90 दिवसाच्या आत अपील करू शकतात. आपण हे डिस्कस केलेलं थर्ड पार्टीच्या याच्यामध्ये. पुढे बघूयात. हा क्वेश्चन आपण डिस्कस केलेला रिपीट झालेलं आहे ते. हे पण ही केस सुद्धा मी तुम्हाला सांगितली की पॉलिटिकल पार्टीज खरंच आहेत का नाही पब्लिक ऑथॉरिटी. ही ती केस होती असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. हा क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या. याचं उत्तर इथे मी तुम्हाला मार्क करून देतो. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने सक्षम अधिकारी म्हणजे टिंबटिंब हे होत. म्हणजे त्यांनी कुठलं विचारलेलं? सर्वोच्च न्यायालयाचं. कोण असेल? भारताचे प्रमुख न्यायमूर्ती असतील. 2016 मुख्याचा प्रश्न होता तो. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2 नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद टिंबटिंब अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक आहे. हे कोर पॉलिटीमध्ये आपण हे आर्टिकल करतो 239. पुढे खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमानुसार जी न्यायालयाने न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखली आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली. मी सांगितलं होतं तुम्हाला काही काही सेक्शन आयोग खूप डीप मध्ये विचारतो. तर बघा 8 नंबरचं जे सेक्शन आहे त्यांनी सबसेक्शन विचारले आणि त्या सबसेक्शनचे अजून सबसेक्शन विचारले. तर याचं उत्तर आपण त्या चार्टमध्ये डिस्कस केलेलं 8(1)(b) हे त्याचं उत्तर आहे. तो चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि तुम्ही इथपर्यंत टिकलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थांबूया तिथे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.